ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर 2023 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचा जो 2023चा GR आलेला आहे हा आपल्याकडे आलेला आहे। या अगोदर सुद्धा याबद्दलची आपण माहिती दिलेली होती। तर यामध्ये असा कोणताही पॉईंट दिलेला नाही आहे की जेही विद्यार्थी रिन्यूअल आहे त्यांना वसतिगृहाचा फॉर्म भरावा लागणार किंवा नाही, कारण यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहे की आम्हाला वसतिगृहाचा फॉर्म भरावा लागणार का। कारण की फर्स्ट इयरचे जेही विद्यार्थी आहेत त्यांना वसतिगृहाचा फॉर्म भरणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, किंवा जेही विद्यार्थी DSY असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा वसतिगृहाचा फॉर्म भरा। जर वसतिगृह तुम्हाला नाही मिळालं तर तुमचा फॉर्म आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा स्वयं योजना ज्यामध्ये धनगर कास्टचे विद्यार्थी येतात तर त्यांचा फॉर्म आम्ही डायरेक्टली कन्वर्ट करू, अशाबद्दलची माहिती ऑलरेडी जेही पत्र आलेलं आहे पुण्यावरून त्यामध्ये दिलेली आहे। तर यामध्ये सुद्धा कोणती माहिती दिलेली आहे बघू शकता। तर वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने 2023ला यासाठी मान्यता दिलेली होती। म्हणजे जसे की बाकी कास्टला जे शिष्यवृत्ती मिळते त्याचप्रमाणे आता OBC VJNT याही कास्टसाठी ही योजना साठी मंजुरी भेटलेली होती। त्यानुसार सदर बैठकीत विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच त्यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी त्यासाठी सर्वकष धोरण निश्चित करण्याबाबतचा जोही संदर्भ 6 होता त्यानुसार हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघू शकता, तर इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजांच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेतलेले विद्यार्थी जेही भटक्या जमाती क प्रवर्गातील असेल म्हणजे धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांनाच ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। अशा प्रकारे 21,600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ही मान्यता भेटलेली होती आणि यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या जिल्ह्याला किती पैसे मिळणार आहे। तर बघू शकता यामध्ये 60,000 रुपये, 51,000 रुपये, 43,000 रुपये आणि तालुक्या लेवलला 38,000 रुपये अशाबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे। आणि यामध्ये फक्त मान्यता भेटलेली याचबद्दलचा GR आलेला आहे। यानंतर जोही GR असतो ज्यामध्ये डिटेल्स दिलेली असते तो GR अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आलेला नाही आहे किंवा याबद्दलचा GR आलेला आहे किंवा नाही आहे। तरी समजा कोणत्याही विद्यार्थ्याला याबद्दलची जर माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा, कारण की तो GR म्हणजे 2023ला हा GR आलेला होता। 2023 नंतर यामध्ये सुधारित GR आलेला आहे का, कारण यामध्ये ज्या पॉईंट्स असतात जसे स्वाधार योजनेचा जो GR आलेला आहे त्यामध्ये संपूर्ण जे पॉईंट्स आहे हे क्लिअर मेन्शन केलेले आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर मागच्या वर्षी फॉर्म भरले नसेल तर तुम्ही यावर्षी फॉर्म भरू शकता, वसतिगृहाला फॉर्म भरणं गरजेचं आहे किंवा नाही आहे अशाबद्दलचे संपूर्ण जे पॉईंट्स आहे हे त्यामध्ये क्लिअर करून देण्यात आलेले आहे। तशाच प्रकारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यामध्ये असे पॉईंट्स क्लिअर केलेले आहे का, आपल्यापर्यंत याबद्दलची माहिती आलेली नाही आहे किंवा GRची कॉपीसुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। GR शोधल्यामुळे फक्त हा 2023चा एक GR मिळालेला आहे। जर कोणत्या विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा त्यांच्याकडे GR असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, त्या GRची माहिती आपल्याला द्या जेणेकरून संपूर्ण जे विद्यार्थी असेल त्यांना आपण याबद्दलची माहिती देऊ शकतो। आणि फर्स्ट इयरचे जेही विद्यार्थी आहे किंवा DSY जेही विद्यार्थी आहेत त्यांनी अगोदर वसतिगृहासाठी फॉर्म भरा। जर वसतिगृहाला नंबर लागला नाही तर तुमचा फॉर्म डायरेक्टली तो ट्रान्सफर केला जाणार आहे आधार योजनेसाठी। आणि जेही विद्यार्थी रिन्यूअल असेल जसे की सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे, फोर्थ इयरचे विद्यार्थी आहे यांनी आपल्या जेही ऑफिस आहे त्यांच्याकडून माहिती घ्या की आम्ही फॉर्म भरू शकतो का। जर त्यांनी म्हटले की तुम्ही फॉर्म भरू शकता तर फॉर्म भरा, कारण डॉक्युमेंट बनवायच्या अगोदर एकदा माहिती घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा। आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, आपल्यापर्यंत जीही माहिती येणार ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।